नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, जो आपल्या आर्थिक भविष्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्यासाठी योग्य गुंतवणूक ठरू शकतील काय? जर तुम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात नवीन असाल किंवा तुमचे पैसे कसे वाढवायचे याबाबत आपण साशंक असाल तर हाच व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय, ते कसे काम करतात, त्याचे फायदे तोटे आणि सुरुवात करण्यासाठी योग्य पावलं याबद्दल आज आपण सखोल चर्चा करणार आहोत। आर्थिक जागरूकता ही काळाची गरज बनली आहे आणि योग्य गुंतवणूक म्हणजे भविष्य सुरक्षित करण्याचा एक मार्ग आहे। चला तर मग म्युच्युअल फंड आणि त्यांच्या अनंत शक्यतांचा प्रवास आपण समजून घेऊया। सुरुवात करूया आपल्या मनात काही येणाऱ्या प्रश्नांची, ज्याची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। सहसा म्युच्युअल फंड बद्दल काही प्रश्न आपल्या मनात नेहमी येतात, ते असे: म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ते कसे कार्य करत असतील? म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मुख्य फायदे कोणते आहेत? विविधता, प्रोफेशन, मॅनेजमेंट आणि सोपी गुंतवणूक कशी असते? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणती जोखीम किंवा रिस्क लक्षात घेतली पाहिजे? म्युच्युअल फंडमधील अस्थिरता आणि जोखमीचे घटक काय असू शकतात? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP म्हणजे काय आणि त्याचे फायदे कोणते आहेत? यापूर्वीच आपण एका व्हिडिओत हे पाहिलेलं आहे। म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणते शुल्क, चार्जेस आणि खर्च असतात? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ कधी असतो? म्युच्युअल फंडसाठी KYC प्रक्रिया पूर्ण कशी करावी? नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी? म्युच्युअल फंडमधून नफा कसा मिळवला जातो आणि तो कसा कर सुद्धा त्याच्यावर आकारला जातो? मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणारच आहोत। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला भारतातील टॉप 10 म्युच्युअल फंड कोणते याची लिस्ट सुद्धा सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण ऐका। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया एक मुद्द्याला। म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक मार्ग उपलब्ध असतात। यापैकी एक मार्ग आहे म्युच्युअल फंड। त्यामार्फत गुंतवणूकदार इक्विटी शेअर्समध्ये अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करू शकतो। सरळ शब्दात सांगायचे झाले तर म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदाराकडून एकत्रित केली जाणारी रक्कम होय आणि या पैशांच्या शेअरसोबत डिबेंचर आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक केली जाते आणि बदल्यात गुंतवणूकदारांना युनिट दिले जातात। अशा प्रकारे गुंतवणूकदार अप्रत्यक्षपणे या सर्व बाजारात गुंतवणूक करू शकतात। म्युच्युअल फंड गुंतवणूकदार हे शेअरधारकाप्रमाणे असतात आणि गुंतवणुकीतून ते फंडमध्ये आपला हिस्सा प्रस्थापित करतात। म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही युनिट किंवा म्युच्युअल फंडाच्या एका भागाची खरेदी करता। तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की हे म्युच्युअल फंड कार्य कसे करतात, ते आता पाहूया। म्युच्युअल फंड भांडवली बाजारातील साधना म्हणजेच शेअर्स, डिबेंचर वगैरेमध्ये गुंतवणूक करणे होय। त्यात होणाऱ्या फेरफाराच्या आधारावर गुंतवणुकीच्या मूल्यांमध्ये फेरफार होत असतो, जे ज्या त्या स्कीमचे किंवा नेट ॲसेट व्हॅल्यू NAV मध्ये दिसून येते। कोणत्याही स्कीमच्या बाजार मूल्याने गुंतवणूकदारांना जसे जारी करण्यात आलेल्या युनिटच्या एकूण संख्येने भाग दिल्यास त्या स्कीमचा NAV मिळतो। प्रत्येक म्युच्युअल फंडचे संचालन फंड मॅनेजर करतात, जे त्यांच्या गुंतवणूक संचालनाचा उपयोग करत असतात, आवश्यक रिसर्च वर्क करतात आणि गुंतवणूकदारांना चांगल्यात चांगला फायदा मिळवून देतात। चांगली आवक मिळेल असा पर्याय शोधतात आणि त्यात गुंतवणूक करतात। भांडवलात होणारी वाढ आणि त्या गुंतवणुकीमधून मिळणारी अधिक आवक त्या गुंतवणूकदाराला जे युनिट होल्डर असतात त्यांच्याजवळ ज्या प्रमाणात युनिट असतात त्या प्रमाणात आवकच्या स्वरूपात हे दिले जाते। आता पाहूया एक शब्द, त्याचा अर्थ। नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे काय, ज्याला NAV म्हटले जाते? सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या नियमानुसार NAVची गणती ज्या त्या स्कीमच्या नेट ॲसेटच्या त्या दिवसाच्या जारी करण्यात आलेल्या युनिटच्या संख्येने भाग दिल्यावर मिळते। साधारणपणे म्युच्युअल फंडद्वारे ज्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक ही केली जाते त्या सर्वांना वर्तमान बाजार मूल्यांच्या समान करून त्यात रोकड आणि इतर काही आवक असली तर ती आणि त्यातील आर्थिक जबाबदारी असलेल्या रकमेला बाद करून उरलेल्या रकमेला युनिटच्या संख्येने भाग दिला जातो। तर याचे सूत्र कसे तयार होते आता ते पहा।
NAV बरोबर गुंतवणुकीचे मूल्य अधिक मिळालेली रक्कम अधिक झालेली कमाई अधिक इतर ॲसेट वजा झालेला खर्च वजा देणी वजा इतर खर्च भागिला युनिटची संख्या. हे सूत्र आपण परत एकदा ऐकून घ्या. गुंतवणुकीचे मूल्य अधिक मिळालेली रक्कम अधिक झालेली कमाई अधिक इतर ॲसेट वजा झालेला खर्च वजा देणी वजा इतर खर्च भागिला युनिटची संख्या केल्यास NAV आपल्याला काढता येतो. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त फंड हे दर दिवशी बाजार बंद होतो त्यावेळेस जो भाव असतो त्याच्या आधारे NAVची गणती करते. आता आपण पाहूया म्युच्युअल फंडचे फायदे कोणत्या प्रकारचे असतात. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन. म्युच्युअल फंड विविध सिक्युरिटीजमध्ये योग्य प्रकारे डायव्हर्सिफाय केलेल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे गुंतवणूकदाराला डायव्हर्सिफाई गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा लाभ मिळतो. कमी जोखीम. गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये थोडीशी गुंतवणूक केली तरी पण त्यांना डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओचा लाभ मिळतो आणि डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होत असते. 2-3 सिक्युरिटीमध्ये केलेल्या गुंतवणुकीत जोखीम अधिक असते. प्रोफेशनल मॅनेजमेंट. फंड मॅनेजर प्रोफेशनल असतात जे विविध प्रकारे रिसर्च करतात व त्यांच्याजवळ गुंतवणुकीच्या संचालनाची खूपच चांगली माहिती असते. म्हणून गुंतवणूकदार स्वतः गुंतवणूक करून जी आवक मिळवते त्याच्या तुलनेत म्युच्युअल फंड मॅनेजर मार्फत गुंतवणूक करून खूपच चांगली आवक मिळवली जाऊ शकते. कमी ट्रान्झॅक्शन खर्च. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये कमी खर्च होतो. ब्रोकरेज खर्च डीमॅट खर्च डिपॉझिटरी खर्च यासारख्या खर्चापासून बचाव केला जाऊ शकतो. तरलता म्हणजेच लिक्विडिटी. गुंतवणूकदार त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या अनेक शेअर्स त्यांच्या इच्छेप्रमाणे सरळतेने आणि लगेच विकता येणार नाहीत असे असतात. तर म्युच्युअल फंडमधील युनिट अधिक तरल असतात आणि NAV प्रमाणेच रिडीम केले जाऊ शकतात. स्कीमची पसंती. म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराकडे विविध स्कीम पसंत करण्याचा पर्याय उपलब्ध असतो आणि प्रत्येक स्कीममधील गुंतवणुकीचा हेतू वेगवेगळा असू शकतो. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक लक्ष्याला अनुकूल अशा स्कीमची निवड करून त्यात गुंतवणूक करू शकतात. पारदर्शकता. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची माहिती तुम्हाला मिळत असते आणि ज्या त्या फंडाच्या गुंतवणुकीचा संपूर्ण पोर्टफोलिओ पण तुम्ही जाणून घेऊ शकता. विविध ॲसेटमध्ये केलेली गुंतवणुकीविषयी माहिती मिळते आणि फंड मॅनेजरच्या गुंतवणुकीची व्यूहरचना काय आहे याची पण माहिती मिळत राहते. फ्लेक्झिबिलिटी. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन SWP आणि डिव्हिडंड इन्व्हेस्टमेंट प्लॅन यासारख्या पर्यायांद्वारे गुंतवणूकदार पद्धतशीरपणे आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार फंडमध्ये गुंतवणूक करू किंवा काढून घेऊ शकतात. सेबीद्वारे नियंत्रित. म्युच्युअल फंड उद्योग सुनियोजितपणे नियंत्रित गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देते, ज्यात बाजार रेग्युलेटर सेबीद्वारे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यात येते. सर्व फंडाची सेबीमध्ये सक्षम नोंद केली जाते आणि संपूर्ण पारदर्शकता ठेवण्यात येते. म्युच्युअल फंडचे तोटे कोणत्या प्रकारचे होतात तर पोर्टफोलिओ फंड मॅनेजरच तयार करतात. फंड मॅनेजर कोणत्या सिक्युरिटीमध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे त्याच्या आधारे पोर्टफोलिओ तयार करतात. फंड मॅनेजरच्या या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतवणूकदाराला त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याची परवानगी नसते. अनेक गुंतवणूकदार या गोष्टीला त्यांच्या व्यक्तिगत आर्थिक लक्ष्यासमोर असलेली अडचण किंवा मर्यादा समजू शकतात. योग्य फंड स्कीमची निवड करणे कठीण असते. अनेक गुंतवणूकदार त्यांच्यासाठी अनुकूल अशा म्युच्युअल फंड स्कीमच्या शोधण्यात असमर्थ असतात. यासाठी त्यांना आर्थिक आयोजक किंवा गुंतवणुकीत पारंगत असलेल्या लोकांचा सल्ला घ्यावा लागतो आणि त्याच्या आधारे कोणत्या स्कीममध्ये गुंतवणूक करावी याचा निर्णय घ्यावा लागतो. म्युच्युअल फंडची स्कीमचे वर्गीकरण कसे केले जाते तर म्युच्युअल फंडाची विभागणी, त्यांचे स्ट्रक्चर, त्यांचा प्रकार, गुंतवणुकीचा हेतू आदी बाबींच्या आधारावर केले जाते. याची माहिती आता आपण पाहूया. स्ट्रक्चर प्रमाणे वर्गीकरण. पहिला प्रकार आहे ओपन एंडेड फंड. ज्या फंडमध्ये हवी तेव्हा युनिटची विक्री आणि खरेदी केली जाऊ शकते त्या फंडना ओपन एंडेड फंड असे म्हणतात. अशा फंडांच्या आर्थिक कोशामध्ये सतत फेरफार होत असतो कारण की गुंतवणूकदाराकडून सतत युनिटची खरेदी आणि विक्री होत असते. ओपन एंडेड स्कीममध्ये फंड मॅनेजरने दरवेळेस नवीन युनिट गुंतवणूकदारांना विकणे जरुरी नसते, परंतु गुंतवणूकदार जेव्हा त्यांचे युनिट विकतात तेव्हा ते परत विकत घेणे जरुरी असते. अशा फंडच्या NAV
स्कीमची गणती दररोज केली जाते. सध्या म्युच्युअल फंडाद्वारे ऑफर करण्यात येणाऱ्या अनेक स्कीम ओपन एंडेड स्कीमच असतात. सर्व म्युच्युअल फंडच्या स्कीमप्रमाणे त्यामध्ये पण स्कीम लॉन्च होते त्यावेळेस आरंभिक ऑफरचा कालावधी असतो. आरंभिक ऑफर NFO पूर्ण झाल्यावर नवीन गुंतवणूकदारांकडून कामकाजाच्या कोणत्याही वेळेस त्या स्कीमचा जो NAV आहे त्याप्रमाणे युनिटची खरेदी केली जाऊ शकते. फंड गुंतवणूकदारांकडून हवे त्यावेळेस NAV प्रमाणे परत विकत घेतले जाऊ शकतात. क्लोज एंडेड फंड हा आहे दुसरा प्रकार. जे फंड न्यू फंड ऑफरिंग NFO दरम्यान निश्चित संख्येमध्ये युनिटची विक्री करतात असे फंड क्लोज एंडेड फंड असतात. अशा फंडाच्या भांडवलामध्ये कोणताच फेरफार होत नसतो. ऑफर पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना फंडाकडून सरळ युनिट खरेदी करण्याची किंवा रिडीम करण्याची परवानगी मिळत नाही. अशा फंडची शेअर बाजारात लिस्टिंग होते आणि गुंतवणूकदार त्यात परस्पर युनिटची खरेदी किंवा विक्री करू शकतात. साधारणपणे ट्रेडिंग त्या स्कीमच्या NAV पेक्षा डिस्काउंटमध्ये होते. अशा फंडच्या NAVची गणती साप्ताहिक धोरणाने म्हणजेच दर गुरुवारी केली जाते. आता दुसरा प्रकार आहे त्यांच्या प्रकाराप्रमाणे वर्गीकरण. त्यातला पहिला प्रकार आहे इक्विटी फंड. हे फंड त्यांच्या भांडवलाच्या महत्तम भागाची गुंतवणूक इक्विटीमध्ये करतात. प्रत्येक स्कीमचे स्ट्रक्चर हे वेगळे असू शकते आणि ते फंड मॅनेजर निश्चित शेअर्सची जे विषय कोणती पाऊल उचलतात त्यावर आधारित असते. या फंडाला त्यांच्या गुंतवणुकीच्या हेतूप्रमाणे काही मुद्द्यानुसार विभाजित करण्यात आले आहे. जसे की डायव्हर्सिफाय इक्विटी फंड, लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, टॅक्स सेव्हिंग फंड असे हे प्रकार आहेत. या इक्विटी फंडमध्ये जोखीम आणि फायद्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे ते दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीसाठी आवश्यक असतात. दुसरा प्रकार आहे डेट फंड. यामधील डेट फंड हा फंडचा हेतू सरकारी सत्ताधीश, खाजगी कंपन्या, बँका आणि संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या देणी असलेल्या साधनांमध्ये जसे डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक केली जाते. देणीच्या साधनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीद्वारे हे फंड गुंतवणूकदाराला कमी जोखमी सोबत स्थिर कमाई उपलब्ध करतात. डेट फंडला पण आपण काही भागात विभागण्यात आलेले आहे ते सुद्धा पाहूया. जसे की गिल्ट फंड, इन्कम फंड, मंथली इन्कम प्लॅन म्हणजेच MIP, शॉर्ट टर्म प्लॅन म्हणजे STP आणि लिक्विड फंड. आता याची थोडक्यात माहिती पाहूया. बॅलन्स फंड हे फंड इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज अर्थात डेट इन्स्ट्रुमेंट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात. ज्या त्या स्कीमच्या हेतूप्रमाणे इक्विटी आणि डेट्समधील गुंतवणुकीचे प्रमाण अगोदर निश्चित केलेले असते. इक्विटीमधील गुंतवणुकीने वाढ होते आणि डेट्स इन्स्ट्रुमेंटमधील गुंतवणुकीने स्थिर इन्कम मिळते. हे फंड गुंतवणूकदारांना या दोन्ही प्रकारे फायदे देतात. पुढचा जो वर्गीकरणाचा प्रकार आहे तो आहे गुंतवणुकीच्या हेतूप्रमाणे वर्गीकरण. पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये ग्रोथ स्कीम. हे इक्विटी स्कीमप्रमाणेच ओळखले जातात ज्यांचा हेतू भांडवलात दीर्घ कालावधीसाठी वृद्धी करणे हा असतो. या स्कीममध्ये साधारणपणे भांडवलाच्या बहुतेक भागाला इक्विटीमध्ये गुंतवले जाते आणि त्यात अनेकदा दीर्घ कालावधीच्या संभावित वाढीसाठी कमी कालावधीत मूल्यात झालेली घट पण सहन करावी लागते. दुसरा मुद्दा आहे इन्कम स्कीम. हे फंड डेट स्कीम म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा हेतू हा गुंतवणूकदाराला नियमित आणि धीमी मिळकत देणे हा असतो. अशा स्कीममध्ये साधारणपणे फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज यासारख्या किंवा बॉन्ड आणि कॉर्पोरेट डिबेंचरमध्ये गुंतवणूक करण्यात येते. त्यात मर्यादित प्रमाणात वाढ होते. तिसरा मुद्दा आहे बॅलन्स स्कीम. बॅलन्स स्कीम नावाप्रमाणेच वृद्धी आणि इन्कम या दोन्हीला पूर्ण करते. त्यात नियमित कालांतराने गुंतवणूकदारांना मिळकतीची निश्चित रक्कम आणि झालेल्या नफ्याच्या रकमेची चुकवणी केली जाते. या स्कीमच्या अंतर्गत शेअर्समध्ये आणि फिक्स्ड इन्कम स्कीममध्ये एका निश्चित प्रमाणात साधारणपणाने 50-50च्या प्रमाणात ही स्कीममध्ये जी गुंतवणूक केली जाते त्यामध्ये ऑफर डॉक्युमेंटमध्ये त्याचा उल्लेख केलेला असतो. चौथा मुद्दा आहे मनी मार्केट स्कीम. ही स्कीम गुंतवणूकदाराला सरळ आर्थिक तरलता, भांडवलाची निश्चितता आणि मिळकतीत साधारण वृद्धी
करून देत असते. या स्कीममध्ये साधारणपणे अधिक सुरक्षित कमी कालावधीची साधने जसे की ट्रेजरी बिल, सर्टिफिकेट किंवा डिपॉझिट, कमर्शियल पेपर आणि इंटर बँक कॉल मनी मध्ये गुंतवणूक केली जाते. इतरही काही स्कीम आहेत ज्या म्युच्युअल फंडमध्ये मोडतात. त्या कोणत्या? टॅक्स सेव्हिंग स्कीम. आयकराच्या 1961च्या कलम 80C अनुसार कोणतेही ELSS म्हणजेच इक्विटी लिक्विड सेव्हिंग स्कीम म्युच्युअल फंडमध्ये 1,50,000 रुपयांच्या मर्यादित केलेल्या गुंतवणुकीवर करमुक्तीचा लाभ मिळू शकतो. दुसरा प्रकार आहे इंडेक्स स्कीम. शेअर बाजाराचा इंडेक्स हा विविध शेअर्सचा पोर्टफोलिओ असतो, ज्या प्रत्येक शेअर्सचे वेगवेगळे महत्त्व असते आणि त्याच्या महत्त्वाच्या आधारे त्यांना एक निश्चित वेटेज दिलेले असते. इंडेक्स फंड इंडेक्सवर ज्या त्या शेअर्सची जी वेटेज असते त्या प्रमाणात त्यात गुंतवणूक करतात. तिसरा प्रकार आहे सेक्टर आधारित स्कीम. हे निश्चित अशा सेक्टरवर आधारित शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, जसे की फार्मास्युटिकल, सॉफ्टवेअर्स, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, असे पेट्रोलियम शेअर्स वगैरे वगैरे. या फंडमध्ये गुंतवणूकदारांना मिळणारी कमाई ही ज्या त्या क्षेत्राच्या कामगिरीवर अवलंबून असते. समजा की तुम्ही एखाद्या फंडच्या फार्मास्युटिकल सेक्टरवर आधारित स्कीममध्ये गुंतवणूक केली. फार्मास्युटिकल क्षेत्रातील कंपनींची कामगिरी चांगली असेल तर त्यांच्या शेअरचा भाव वाढतो आणि परिणामी फंडच्या युनिटची किंमत पण वाढत असते. पण हे फंड डायव्हर्सिफाय फंडच्या तुलनेत अधिक जोखमीचे असतात. गुंतवणूकदारांनी अशा फंडमध्ये गुंतवणूक करण्याअगोदर ज्या त्या क्षेत्रातील स्थितीविषयी चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे. लाभ मिळत असेल तर तो घेऊन योग्य वेळेस गुंतवणूकदाराला बाहेर पण पडता आले पाहिजे. योग्य म्युच्युअल फंडची निवड कशी करावी हा प्रश्न आपल्या मनात आता येतच असेल. तुमच्या गरजेप्रमाणे योग्य म्युच्युअल फंड स्कीमची निवड करणे हे खूपच महत्त्वाचे असते. स्कीमच्या ऑफर डॉक्युमेंटमध्ये त्या स्कीमच्या हेतूविषयी माहिती दिलेली असते आणि त्याच फंड मॅनेजरद्वारे संचालित इतर स्कीमची कामगिरी कशी आहे याविषयी पण संपूर्ण माहिती असते. मागील काही वर्षात ज्या त्या फंडची कामगिरी कशी होती आणि याच कॅटेगरीमध्ये येणाऱ्या इतर स्कीमच्या तुलनेत त्यांची कामगिरी कशी आहे वगैरे परिबळांची तपासणी करून झाल्यानंतरच गुंतवणूक केली पाहिजे. त्यानंतर पोर्टफोलिओ अलोकेशन, डिव्हिडंड यील्ड आणि पारदर्शकता यासारख्या परिबळांची तसेच गुंतवणूकदारांना देण्यात आलेली माहिती इतर गोष्टींना पण आपण ध्यानात घेतले पाहिजे. एकाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या गुंतवणुकीच्या संबंधात सर्वच गरजांना पूर्ण केले जाऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे निश्चित लक्ष्य पूर्ण करायचे असेल तर एकापेक्षा अधिक स्कीममध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता. म्युच्युअल फंडवर लागू होणारे टॅक्स कोणत्या प्रकारचे असतात? इक्विटी संबंधित म्युच्युअल फंड हे असे प्रकारचे म्युच्युअल फंड असतात जे त्यांच्या भांडवलाच्या 65% रकमेपेक्षा अधिक रक्कम इक्विटीमध्ये गुंतवितात. या फंडमधून मिळणारी डिव्हिडंडची रक्कम ही करमुक्त असते. गुंतवणूकदार 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी इक्विटी संबंधित म्युच्युअल फंडच्या युनिट्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याची विक्री केली तर अशा गुंतवणुकीवर होणाऱ्या नफ्या म्हणजेच कॅपिटल गेनवर पण कर लागू होत नाही. यावरून लक्षात येते की आपण लॉंग टर्मसाठी हे म्युच्युअल फंड काढले पाहिजे. इक्विटी ओरिएंटेड फंडच्या व्यतिरिक्त असलेल्या फंडसाठी डिव्हिडंडच्या मिळकतीवर करमुक्ती असतेच, परंतु दीर्घ कालावधीच्या कॅपिटल गेन टॅक्स 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीच्या युनिटच्या विक्रीनंतर होणारा फायदा 10% किंवा 20% लागू होतो. इंडेक्सेशनचा उपयोग केलेला आहे की नाही त्याच्या आधारावर हा टॅक्स घेतला जातो. म्हणजे यावर अशा प्रकारचा हा टॅक्स असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, आता आपण पाहूया भारतातील टॉप 10 म्युच्युअल फंडची यादी. मित्रांनो, भारतातील टॉप 10 म्युच्युअल फंडची यादी 2024 पर्यंत जो उपलब्ध डेटा आहे आणि परफॉर्मन्स आहे त्याच्या आधारावर मी आपल्याला सांगतो. यात अपडेट असू शकतात. SBI स्मॉल कॅप फंड पहिला, मिरा ॲसेट लार्ज कॅप फंड दुसरा, ॲक्सिस ब्लू चिप फंड हा तिसरा, ICICI प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेबिट फंड हा चौथा, HDFC फ्लेक्झी कॅप फंड हा 5वा,
पराग पारिख फ्लेक्झी कॅप फंड हा 6वा, UTI निफ्टी इंडेक्स फंड हा 7वा, 8वा आहे कोटक इमर्जिंग इक्विटी फंड, 9वा आहे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड आणि 10वा आहे ICICI प्रुडेन्शियल ब्लू चिप फंड। तर मित्रांनो, म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, त्याचे प्रकार, फायदे आणि त्यातील जोखीम याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली। म्युच्युअल फंड हे एक उत्तम आर्थिक साधन आहे जे आपल्याला नियमित आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी देते। मात्र गुंतवणूक करताना आपणास आपले उद्दिष्ट, जोखीम, क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेणं आवश्यक आहे। जर तुम्ही अजूनही विचार करत असाल की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी की नाही, तर तुमची आर्थिक लक्ष्य आणि तुमची जोखीम घेण्याची तयारी यानुसार निर्णय घ्या। मनीमेव मराठीच्या या व्हिडिओमधून तुम्हाला योग्य दिशानिर्देश मिळाले असतील अशी आशा आहे। आता तुम्ही आर्थिकदृष्ट्या सजग बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचललेले आहे। आर्थिक यश हे तुमच्या माहिती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्यामुळे योग्य माहिती मिळवत राहा आणि शहाणपणाने गुंतवणूक करा। आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रमंडळीत व्हिडिओ शेअर करणे हे आवश्यक आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता। पुढील वेळी आणखी एका महत्त्वाच्या आर्थिक विषयावर चर्चा करूया। तोपर्यंत मनीमेव मराठीकडे लक्ष ठेवा। धन्यवाद।